हॅलो फ्रेंड्स, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 4 च्या पुस्तकातील पाठ 17वा माझी जडणघडण हा पाठ आपण पाहणार आहोत. तर हा पाठ पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला तिथं 5 चित्र दिसत आहेत. पहिल्या चित्रामध्ये वॉश बेसिन आहे आणि यामध्ये त्या मुलाची मम्मी ब्रश करते आहे, हो ना. आणि भिंतीवरती एका दाताचं चित्र लावलं आहे आणि टूथपेस्ट. दुसऱ्या चित्रामध्ये एक पप्पा आपल्या मुलाला सायकल शिकवत आहेत. जर आपण तिसऱ्या चित्रामध्ये पाहत असाल तर आजी आपल्या नातवांना गोष्टी सांगत आहे संध्याकाळी. पुढच्या चित्रामध्ये एक आई आपल्या मुलांसाठी जेवण बनवत आहे, इडल्या भाकरी बनवत आहे. आणि शेवटच्या चित्रामध्ये आपण पाहतोय की एका पाणवठ्यावर वडील आणि मुलगा म्हैस धुत आहेत. तर या चित्रांचा आणि माझी जडणघडण या पाठाचा संबंध आपल्या लक्षात आला असेल की आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्यावर जे संस्कार केले जातात, आपल्याला जी नैतिकता मूल्य शिकवली जातात ही खूप महत्त्वाची असतात. तर आपण बालपणी असताना आपल्याला आई आपलं सर्व करत असते, जसं की आंघोळ घालणे, दप्तर भरणे, डब्बा देणे, म्हणजे आपल्या सर्व प्रकारची कामे ही आई करत असते, वडील करत असतात. वडील आपल्याला सायकल शिकवतात, गाडी शिकवतात, पोहायला शिकवतात. आजी आपल्याला गोष्टी सांगत असते, आजोबा आपल्याला खांद्यावरून फिरायला घेऊन जातात. तर आपली अशी जडणघडण होत असते. तर या प्रत्येक चित्रामधून ही छोटी मुलं ही काहीतरी शिकत असतात आणि शिकत शिकत त्यांची जडणघडण होत असते आणि शिकत शिकत ती मोठी होत असतात, अनुभव घेत असतात आणि तेच अनुभव त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये उपयोगी पडत असतात, बरोबर. तर लहानाचे मोठे होत असताना आपण तेच अनुभव आपल्या सवयी बनून जातात, बरोबर. आपल्या आवडीनिवडी ठरत असतात, हळूहळू आपले विचार पक्के होऊ लागतात. यालाच आपण आपली जडणघडण होणे असे म्हणत असतो. जर तुम्ही आपले स्वतःचे लहानपणीचे फोटो बघितले असतील तर तुम्ही पहिल्यांदा रांगत असता, नंतर चालायला शिकतात, नंतर बोलता, दात कसे घासायचे, आंघोळ कशी करायची, अन्न न सांडता कसे जेवायचे, मोठ्या माणसाशी कसे वागायचे, कसे बोलायचे, यासारख्या साध्या साध्या गोष्टीपासून कितीतरी गोष्टी तुम्ही शिकत असता. शाळेचे दप्तर कसे भरायचे, सायकल कशी चालवायची, मोबाईलवरचा खेळ कसा खेळायचा, खेळताना मोबाईलवर गेम, गाई गुरांना चारा कधी द्यायचा, पाणी कधी पाजायचे, दुकानातून वाणसामान कसे आणायचे, जर तेल आणायचे असेल तर त्याला किटली न्यावी लागते, गूळ आणायचे असेल तर त्याला पिशवी न्यावी लागते. तेल आणताना आपण पिशवी तर घेऊन जात नाही. तर हे सगळं आपण शिकत असतो की अनोळखी लोकांशी कसं बोलायचं. तर अशी खूप मोठी यादी आपल्याला करता येईल, हो ना. तर अशी आपली जडणघडण होत असते. आईवडील आणि नातेवाईक यांच्याकडून, शेजाऱ्यांकडून, समाजातून आपण खूप गोष्टी शिकतो. आणि आईवडील तर प्रत्यक्षात आपलं बोट धरून, हात धरून आपल्याला चालायला शिकवतात. वागण्याची, बोलण्याची पद्धत सांगतात की वडिलांना आहो जाऊ बोललं पाहिजे, आईला अगं तुगं बोललं तर चालतं, हो ना. आपण आपल्याहून मोठ्या लोकांशी कसं बोललं पाहिजे, जर आपली एखादी चूक झाली तर ती चूक कशी सुधारायची तेही सांगतात. मग आपण एक चांगला माणूस व्हावं, समाजात चांगलं माणूस म्हणून जगावं असं त्यांना वाटत असतं आपल्या आईवडिलांना. कुठल्याही आईवडिलांना असं वाटत नाही की माझा मुलगा चोर दरोडेखोर व्हावा, हो ना.
तर माहीत आहे का तुम्हाला यामध्ये बघा, सिंहाचा बछडा शिकार करायला कसा शिकतो. बघा, शिकार करून आपलं पोट कसं भरायचं आहे सिंहाच्या बछड्याला जन्मता माहीत नसतं. शिकार कशी करायची हे त्याला त्याची आई आणि कळपातील इतर सिंहिणी शिकवतात. 2 आठवड्याचे होईपर्यंत बछडे खूप नाजूक असतं. ते आपले डोळेही उघडत नाही. त्यामुळं त्यांची आई त्यांना सगळ्यांपासून लपवून ठेवते. आणि बछडं ज्यावेळेस 8 आठवड्यांचं होतं की त्याला त्या कळपातील इतरांशी ओळख करून देते. बछड्याची काळजी मग कळपातील सगळ्याच सिंहिणी घेऊ लागतात. आणि 3 महिन्याचा बछडा होईपर्यंत सगळ्याजणी त्याचे लाड करत असतात. त्यानंतर त्याचे शिकारीचे प्रशिक्षण सुरू होते आणि शिकार करण्यात पारंगत होण्यासाठी 2 ते 3 वर्षाचा काळ जावा लागतो. बघा, हे तुम्हाला माहीत होतं का की सिंहाचा बछडा शिकार करायला कसं शिकतो. हो ना. तसंच आपल्याला चांगल्या सवयी लागाव्या म्हणून आपल्या जवळची माणसं, प्रेमाची माणसं धडपडत असतात. आजी असेल, आजोबा असेल, काका, मामा, मावशी, आत्या, चुलता, चुलती, हो ना. तर या जवळच्या नातेवाईकांनीही आपल्याबद्दल आपुलकी असते. त्यांच्याकडून आपण खूप गोष्टी शिकतो. स्वतःची कामे स्वतः कशी करावी तर हे सगळं जवळची माणसे शिकवत असतात. आणि या गोष्टी ज्यावेळी आपण व्यवस्थित करू लागतो तेव्हा सगळेजण आपलं कौतुक करत असतात आणि म्हणतात, आता बाळ मोठा झाला, आता तो स्वतः सगळी कामं करतो, असं सगळेजण म्हणतात. तर पुढचा मुद्दा माहीत आहे का तुम्हाला यामध्ये, हाली रघुनाथ बरफ किंवा समीप अनिल पंडित ही नावे तुम्ही ऐकलीत का. हाली ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर या तालुक्यातील मुलगी आहे. आणि या हालीने आपल्या मोठ्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. हाली रघुनाथ बरफ या मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. आणि समीप अनिल पंडित या मुलानं गोठ्यात दावणीला बांधलेल्या म्हशीची आगीतून सुटका केली. याबद्दल या दोघांचाही जानेवारी 2013मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय वीरता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. तर बघा, तुमच्या आईवडिलांकडून आणि नातेवाईकांकडून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी शिकता त्याची यादी करा बरं एक. आणि त्या गोष्टी तुम्ही कशा शिकला, बरोबर, हे लक्षात घ्या आणि ती लिस्ट पण करा. नंतर आणि माहीत आहे का तुम्हाला यामध्ये, बाबा आमटे माहीत असतील, थोर समाजसेवक. यांनी त्यांचं उभं आयुष्य, संपूर्ण आयुष्य समाजसेवेत घालवलं. कुष्ठरोग्यांची सेवा केली, दृष्टीहीन म्हणजे आंधळ्या लोकांची सेवा केली, अपंग लोकांची सेवा केली. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. तर त्यांच्या या चांगल्या कार्यात, सत्कार्यात त्यांची पत्नी साधनाताई यांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यांची मुलं, सुना त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले आणि आता त्यांची 3री पिढी देखील या कार्यात आपले योगदान देत आहेत. आईवडील असतील, आजोबा असेल, यांचे अनुकरण करत समाजसेवेचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे हे उदाहरण किती प्रेरणादायी आहे ना. बघा, आपण एखादा कुष्ठरोगी दिसला तर आपण त्याला छिथू करतो, है ना, आपण ओशाळतो. तर बाबा आमटे आणि त्यांची पत्नी साधनाताई असतील, त्यांची मुलं सुना असतील, यांनी कधी कुष्ठरोग्यांना किंवा दृष्टीहीनांना, अपंग लोकांना आपलं मानलं, कधी त्यांना हीन लेखलं नाही. आणि त्यांचं हे कार्य अतिशय समाजप्रिय कार्य आणि ते खूप समाजप्रिय व्यक्तित्व बनलं. तर प्रत्येक गोष्ट आपण शिकवल्यावरच शिकतो असं नसतं. कधीकधी आपल्या अवतीभोवती काय घडतं हे बघून पण आपण अनेक गोष्टी शिकत असतो. आपल्या मित्रमैत्रिणी कशा बोलतात, कोणते कपडे घालतात, कोणते खेळ खेळतात, अभ्यास कसा करतात,
हे अनेकदा आपण नकळतपणे शिकत असतो आणि बरेचदा त्यांच्यासारखं वागायलाही लागतो. ते तुम्हालाही कळणार नाही. बघा, एक खाली चित्र दिलेलं आहे. शाळेतील पालक शिक्षक सभेला पालक आलेले आहेत आणि ते एकमेकाशी काय बोलत आहेत बघा. सगळ्यात पहिली महिला जी आहे ती बोलते, आधी जेवताना रेणुका उसळी खात नव्हती. शाळेत जायला लागल्यापासून ती सर्व जेवण व्यवस्थित जेवते. तर ती दुसरी एक महिला आहे ती म्हणते, झोया, शिल्पा आणि गेल यांची मैत्री झाल्यापासून तिघीजणी रोज संध्याकाळी सायकल चालवतात, त्यामुळे तिघींचाही छान व्यायाम होतो. आणि तिसऱ्या चित्रामध्ये सलमान, बोमन आणि प्रथमेशची मैत्री झाल्यापासून प्रथमेश न कंटाळता गणिताचा अभ्यास करायला लागला आहे. तर पुढे सांगा पाहू यामध्ये एक 2 प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीची कोणती गोष्ट आवडते आणि कोणती गोष्ट आवडत नाही, तर ती तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणीशी शेअर करायची आहे. आणि दुसरा, तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणीकडून कोणत्या कोणत्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात. बघा, एखादी मैत्रीण असते, तुम्ही जर बघितलं की तो एखादा गेम असतो की ती परफेक्ट खेळत असते, तर तुम्हालाही वाटतं की तिच्यासारखं मलाही यावं, हो ना. तर असाच मित्रमैत्रिणीचा जसा आपल्यावर प्रभाव पडत असतो, तसा सभोवतालच्या परिसरातील इतर माणसांचाही आपल्यावर प्रभाव पडत असतो. आणि शेजाऱ्यांशी आपला रोजच काही ना काही संबंध येतच असतो. मग एकमेकाचे वागणे असेल, बोलणे असेल, जेवणे खाण्याच्या पद्धती असतील, आपण जवळून बघत असतो आणि त्याचा आपल्या जडणघडणीवर परिणाम होतच असतो. आपल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक जर शेजारी राहत असतील, तर त्यांच्याकडील खाद्यपदार्थ कसे असतात, त्यांचे वेगळे सणवार कसे असतात, याबद्दल सहज माहिती मिळून जाते आणि यातून आपली विविधतेशी ओळख होते. आणि बरेचदा शेजाऱ्यांनी आपल्याला लहानपणापासून पाहिलेलं असतं. आपल्याविषयी त्यांना जिव्हाळा पण असतो. शेजाऱ्यामुळे आपल्याला चांगल्या सवयी लागतात. चांगला शेजार आपल्या जडणघडणीत खूप महत्त्वाचा असतो. बघा, जर आपल्याला कुठं जागा वगैरे घ्यायची असेल तर आधी आपण शेजार बघतो कसा आहे, म्हणजे शेजारी लोक कसे राहतात, हो ना. तर खाली तुम्हाला 3 चित्र दिलेले आहेत. तर पहिल्या चित्रामध्ये प्रताप नावाचा एक छोटा मुलगा आहे. माझ्या शेजारच्या आजोबांना रोज सकाळी फिरायला जायची आवड आहे. त्यांच्याबरोबर मीही कधी कधी टेकडीवर जातो, असं तो म्हणतोय. दुसऱ्या चित्रामध्ये सुप्रिया म्हणते, आमच्या शेजारच्या ताईला वाचनाची खूप आवड आहे. ती मला अनेकदा छान छान गोष्टीची पुस्तके वाचायला देते. तर हे शेजाऱ्यांची आपण एक कसं अनुकरण करत असतो हे या चित्रामधून आपल्याला दिसतंय. तिसऱ्या चित्रामध्ये हिना म्हणते, आमच्या शेजारच्या आजीचे खूप वय झाले आहे, तरीही रोज न कंटाळता त्या अंगण झाडतात आणि स्वतःचे काम स्वतः करतात. त्यांच्यामुळे मला स्वावलंबनाचे महत्त्व कळले. बघा, तर प्रताप असेल किंवा सुप्रिया असेल किंवा हिना असेल, तर यांच्यासारखे तुम्हीसुद्धा तुमच्या शेजाऱ्याकडून एखादी गोष्ट शिकला आहात का, तर ती गोष्ट तुमच्या वहीत उतरवून काढा. ओके. तर आपण मग या पाठात काय शिकलो आता. लहानाचे मोठे होताना आपण ज्या अनेक गोष्टी शिकतो त्यातून आपली जडणघडण होत असते. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या जडणघडणीत आपले आईवडील असेल, जवळचे नातेवाईक असतील, हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तिसरा मुद्दा, मित्रमैत्रिणी आणि शेजारी पाजारी यांच्याकडून आपण काही ना काही शिकत असतो. आणि चौथा मुद्दा, आपल्यावर जाणीवपूर्वक केलेल्या संस्कारातून पण आपण शिकतो. आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा, आपल्या अवतीभोवती बघूनही आपण शिकत असतो. तर असा हा आपला माझी जडणघडण हा पाठ इथे संपला. या पुढील भागात आपण या पाठाचा स्वाध्याय पाहू. थँक्यू.